परिवर्तन विचारांचे. अजय 8वीत शिकणारा मुलगा, अत्यंत साधा, सरळ, सहकारी वृत्तीचा. अभ्यासात जेवढा हुशार तेवढा खेळातही प्रवीण. जसा मैदान गाजवायचा तसा वर्गातल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवायला एका पायावर तयार असायचा. त्यामुळे सगळ्यांना तो आपला वाटायचा. अगदी शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता. शाळेत सहलीचे वारे वाहू लागले तसा अजय हिरमुसला, कारण त्याला माहीत होते सहलीची फी आई भरू शकत नाही. घरातली ओढताण त्याला जाणवत होती. त्यामुळे त्याने सहलीचा विषय घरात काढला नाही. पण आईला कुठून तरी सहलीचे समजले. तिने अजयला सहलीची फी दिली. त्याचा आनंद गगनात मावेना. तो पहिल्यांदा सहलीला जात होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात सतत सहलीचा विचार डोकावत होता. कधी एकदाचा सहलीचा दिवस उजाडतो असे त्याला झाले होते. सहलीचा दिवस निश्चित झाला. त्याची सहल शनिवारी जाणार होती हे ऐकून अजयच्या कपाळावर आठ्या पडल्या. उद्या सहल जाणार होती. त्याने आईला बजावून सांगितले, आई, मला सकाळी लवकर उठव, नाहीतर मला उशीर होईल. रात्री त्याला झोप येईना. कधी एकदाची सकाळ होते असे त्याला झाले. सकाळ झाली. अजय उठला. स्वतःचे पटपट आवरू लागला. तेवढ्यात भिंतीवरची पाल चुकचुकली. अजयने पालीकडे पाहिली. त्याला कसे तरीच झाले. स्वतःचे आवरून आईने दिलेला डबा घेऊन तो निघाला. घराबाहेर आला आणि त्याला मांजर आडवी गेली. परत एकदा त्याचे मन खट्टू झाले. आपली सहल नीट पार पडेल का या विचाराने अजय शाळेत पोचला. बस आली होती. मुलांमधला उत्साह ओसांडून वाहत होता. सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाली. 5-6 किलोमीटर प्रवास झाला आणि बसचा टायर पंक्चर झाला. मुले नाराज झाली. सगळी मुले बस खाली उतरू लागली. अजयच्या मित्राचा पाय बसमधून उतरताना मुरगळला. तो वेदनेने रडू लागला. सकाळपासून हे काय होते आहे असे त्याला वाटू लागले. पाल चुकणे, मांजर आडवे जाणे या गोष्टींना आई अपशकुन मानते. खरंच असतील का हे शकून अपशकुन? अजय बस खाली उतरला. त्याने बसकडे पाहिले व जवळच्या एका खडकावर जाऊन बसला. पाय मुरगळलेल्या मित्राला एका सरांनी दवाखान्यात नेले होते. अजय उदास दिसत होता. त्याच्या वर्ग शिक्षकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. ते अजयजवळ आले. त्यांनी अजयच्या पाठीवर हात ठेवला तसा अजय दचकला. सर म्हणाले, काय झाले अजय? असा का बसलाय? अजयने सरांना त्याच्या मनात चाललेले विचार व अस्वस्थता सांगितली. शेवटी तो सरांना म्हणाला, सर, सकाळपासून हे अपशकुन, त्यात आज शनिवार. शनिवार म्हणजे नाकारत्याचा वार, वाईट वार. सर, आपली सहल नीट पार पडेल ना? सर हसले व म्हणाले, चल, बस सुरू झाली. तेवढ्यात डॉक्टरांकडे गेलेला अजयचा मित्र व शिक्षक आले. जाताना रडत गेलेला मित्र हसत आलेला पाहून अजयला बरे वाटले. डॉक्टरांनी त्याच्या पायाचा मुरगळा काढला आणि त्याला औषधे दिली होती. दिवसभर मुलांनी सहलीत धमाल केली, मजा केली, कविता गायल्या, गाण्यांच्या भेंड्या खेळल्या, खूप गप्पा मारल्या, नाच केला, एकमेकांना कोडी घातले, विनोद सांगून व ऐकून पोट धरून हसले, निसर्गाचे निरीक्षण केले, निसर्गात फिरले, खूप गमती जमती केल्या. संध्याकाळी सहल परतली. सगळे एकमेकांना टाटा करून घरी निघाले. सरांनी अजयला हाक मारली आणि म्हणाले, अजय, कशी झाली सहल? कसा गेला आजचा दिवस? अजय आनंदाने म्हणाला, सर, खूप मस्त, खूप मजा आली, धमाल केली सर सहलीत. आजचा दिवस खूपच आनंदाचा गेला. सर खळखळून हसले. अजयच्या खांद्यावर हात ठेवत सर म्हणाले, अजय, कोणता हा वाईट नसतो. तू विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस आणि असल्या अशास्त्रीय गोष्टीवर विश्वास ठेवतोस. अजयची चलबिचल झाली. तो कावरावावरा होऊन सरांकडे पाहू लागला. सर पुढे म्हणाले, अरे, विज्ञानाने किती प्रगती केली आहे. जग किती पुढे गेले आहे. रोज नवनवे शोध लागत आहेत आणि आपण असल्या खुळचट बिनबुडाच्या कल्पना धरून बसायचं. बाळा, आपण काही खात असू तर आवाज होतोच ना. स्वाभाविक नाही खाते. आणि मांजर सजीव आहे म्हटल्यावर ते इकडून तिकडे फिरणारच. एका जागेवर बसून तर राहू शकत नाही ना. तिच्या येण्या जाण्याच्या आपल्याला कसला अडथळा येऊ शकतो. बसच्या टायरला काही अनुकुची दारात रुतले तर बस पंक्चर होते, हो की नाही? अपशकुन वगैरे काही नसते. आणि बरं का बाळा, सगळे दिवसवार चांगले असतात. मी तर म्हणेन, ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास देईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याचे मन दुखू, तो दिवस, तो वार वाईट म्हटलं पाहिजे. समजलं का? अजयच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपण किती अशास्त्रीय विचार करतो हे त्याला जाणवले. त्याचे मत परिवर्तन झाले आणि स्वच्छ मनाने व विचाराने तो घरी निघाला.